झी 24 तास एक पाऊल पुढे। यंदा राज्यात मोठा दुष्काळ पडलाय। हंडाभर पाण्यासाठी लोकांना मैलोन मैल वणवण करावी लागते। जनावरही चारा पाण्यासाठी तडफडतायत। 1972 मध्येही असाच दुष्काळ पडला होता, पण 2012 मध्ये 1972 पेक्षा जास्त पाऊस पडलाय। मग आता एवढा भीषण दुष्काळ का पडला असा सवाल आहे। आधी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात 1972 आणि 2012च्या पावसाची स्थिती काय आहे। 1972 पेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे। या वेळेला औरंगाबादमध्ये 286.7 मिलीमीटर पाऊस पडलाय, तर 72 मध्ये, तर 2012 मध्ये त्यापेक्षा जास्त म्हणजे 332.5 मिलीमीटर पाऊस पडलाय। तरी औरंगाबादकरांना दुष्काळाला सामोरं जावं लागते। बीडमध्ये 217.4 मिलीमीटर पाऊस 1972 ला पडला होता, तर 2012 ला 349.3 मिलीमीटर पाऊस पडलाय। हिंगोलीमध्ये 451.2 मिलीमीटर पाऊस 72 मध्ये पडला होता, तरी सुद्धा ही दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे। जालना जिल्ह्यात 257.4 मिलीमीटर पाऊस 1972 ला पडला होता। लातूरमध्ये 243.1 मिलीमीटर 72 ला, तर 2012 साली 623 मिलीमीटर पाऊस पडलाय। तर नांदेडमध्ये 371.6 मिलीमीटर 1972 साली पडला होता, तर 2012 साली 608.9 मिलीमीटर पाऊस पडलाय। उस्मानाबादमध्ये 262.1 मिलीमीटर पाऊस 1972 साली पडला होता, तर 2012 साली 355.2 मिलीमीटर पाऊस पडलाय। परभणीत 1972 साली 410.1 मिलीमीटर पाऊस पडला होता, तर 2012 साली 584.2 मिलीमीटर पाऊस पडलाय। पाण्याच्या नियोजनाअभावी ही दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। कारण 2012 साली जास्त पाऊस पडलेला आहे, तरी सुद्धा ही परिस्थिती उद्भवली आहे। या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। बुधाजीराव मुळीक आहेत, कृषीतज्ञ आहेत, ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करूयात। मुळीकजी, ज्या जिल्ह्यांची परिस्थिती पाहिली आहे 1972 पेक्षा 2012 साली निश्चितच जास्त पाऊस पडलाय, तरी सुद्धा अशा पद्धतीनं दुष्काळाला सामोरं जावं लागतंय। निश्चित पाण्याचं नियोजन इथे नाहीये, म्हणून हा दुष्काळ उद्भवलाय। नाही, पहिला एक तुमचा मुद्दा बरोबर आहे की जे तुम्ही जिल्हे सांगितले औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि परभणी, तर यामध्ये फक्त जालना सोडला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अधिक पाऊस झाला होता। म्हणजे हा सांगतोय आपण 2012 सालचा। आता तुम्ही ज्या फिगर सांगितल्या त्याही पेक्षा जास्त पाऊस अधिक झालेला आहे। त्याचं कारण असं आहे की तुम्ही मला वाटते 6 महिन्याची आकडेवारी घेतली असेल, 5 महिन्याची। माझ्याकडे इयरली आकडेवारी आहे, म्हणजे वर्षाचं। म्हणजे आता तुम्ही परभणी म्हणाला तर वो 342.6 मिलीमीटर पडला होता 72 ला, तर आता 637 आहे, म्हणजे हा कमी आहे। पण ह्याच एवढा अपवाद सोडला आणि तुम्ही जर जालन्यात सोडला तर असं आहे की तुम्ही आता बीडला म्हटला तर 72 ला 271 होतं, आता 434 पडला ना, 435 पडला ना, म्हणजे जवळजवळ दुपटीपर्यंत पाऊस पडलेत ना। हा पहिला भाग झाला बरं का। म्हणजे पाऊस 72 पेक्षा दुष्काळ तीव्र आहे असं म्हणता येत नाही, पाण्याची पडण्याची उपलब्धता बघितली तर। आता दुसरा भाग आला की दुष्काळ का पडला, हा एक मोठा भाग आहे। एक असं आहे की मधल्या काळामध्ये जो 40 वर्षाचा काळ गेला त्यामध्ये पीक पद्धती बदलली। म्हणजे जे मराठवाडा हे कडधान्य अन्न आणण्याकरता जे प्रसिद्ध होतं तिथं व्यापारी पिकं घेतली गेली, म्हणजे घेऊन असं नाही पण घेतली गेली, उसापासून सगळी घेतली गेली। आणि अंडरग्राऊंड जे भूगर्भातला पाण्याचा उपसा सातत्याने सुरू झाला। आता पूर्वी असं होतं की हा उपसा प्रत्येक वर्षी पुनर्भरण होत होतं, कारण कॉन्क्रिटीकरण कमी होतं। 40 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला स्लॅबच्या कौलारूपासून स्लॅबची इमारत्यांनी खडीपासून ते कॉन्क्रीटचे रस्ते एवढे झाले की मुरण्याचं प्रमाण हे कमी झालं। एक मुद्दाहून पुनर्भरणाचा प्रयत्न केला गेला नाही, दुसरा झाला। तिसरा काय झाला की म्हणावं तसं ग्राउंड वॉटर जे आहे। मुळीकजी, एकंदरीत मला वाटतं नियोजन तर पाण्याचं नव्हतंच, पण जसं तुम्ही हे 2 मुद्दे मांडलेले आहेत की एकतर कॉन्क्रिटीकरण आणि पुनर्भरण झालेलं नाहीये पाण्याचं, त्यामुळे हे दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे। वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे धन्यवाद तुमचे या संपूर्ण चर्चेबद्दल। आपल्यासोबत कृषीतज्ञ बुधाजीराव मुळीक होते। ज्या पद्धतीनं पाण्याचं नियोजन कमी पडलेलं आहे, त्याशिवाय दुसरेही काही मुद्दे आहेत, ते म्हणजे पीक पद्धती बदलली आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्क्रिटीकरण, यामुळे सुद्धा हा दुष्काळ उद्भवलेला आहे।
झी 24 तास, एक पाऊल पुढे.